अशी घटना घडते तर काही जनरल न्यूजपेपरमध्ये आता एखाद्या घटनेच्या दोन बाजू आहेत. तर न्यूजपेपर फक्त त्यांना फेवर होईल किंवा एखाद्या समाजाच्या घटकाला फेवर होण्याची बाजू उचलून करतात. त्याच्यामुळे आपलं जे एक हे बनतं आहे ओपिनियन ते एका स्पेसिफिक डायरेक्शननी बनतं, पण दुसरी डायरेक्शन आपल्याला माहीत नसते. मग त्याचं ऑनलाईन जे तुम्ही न्यू मीडिया म्हणताय तर त्याच्यात काही त्याचं होऊ शकतं, फरक पडू शकतो. तू बोल. So on comparison, Indian newspaper, let's say American newspaper, we find on their front page that tax-paying money has been used in some project. So being the fourth pillar, who is stopping our media to do so, and second is under the influence of Tham. Who is stopping the media from doing what? that printing that message. It creates the transparency. When people get aware where their tax-paying money is used by the government. Okay. And second question is under the influence of trade news, what is going to future of Indian media? Is there anybody else who wants to? हाँ बोल. आपल्या मीडियामध्ये सेल्फ रेग्युलेशनचं प्रिन्सिपल आहे, पण जेव्हा सेल्फ रेग्युलेशनचं प्रिन्सिपल आहे, पण जेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या गोष्टी असतात जसं 26/11ची गोष्ट होती किंवा परवाचा अंदाज होता जेव्हा न्यूज मीडियाने कव्हरेज केलेलं होतं त्यावेळी कशा टाईपचे रेग्युलेशन आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागतात. Okay. Anything else? The comment on quality and functioning of the Rajya Sabha TV, Lok Sabha TV and DD News while compared with the private news channel. Quality and Functioning of the Rajya Sabha, Lok Sabha and DD News. lovely. Now I just answer these before we go into anything else. Least I forget them. आता this first question which he had, की बाबा हे क्लिअरच आहे की तुम्ही जर काय उदाहरण देऊ आता मी याच्यासाठी चल पण कसं उदाहरण सेफ द्या मला माझ्या घरी जायचंय आणि कसं लोक हल्ली ओपन एअर जिम मध्ये जातात त्याच्यामुळे तू जर तामिळनाडू मध्ये असशील मग मी किती चालू आहे if you're in Tamil Nadu and if you pick up the Sun to paper card to news channel you know for sure what are you going to get म्हणजे सनचे असे वाचक आणि असे दर्शक आहेत की जे DMK ला मत देत नाही आणि ज्यांचं सन खास करके जे एंटरटेनमेंट चॅनल्स आहेत नॉट द न्यूज चॅनल्स म्हणजे सनचे जे न्यूज वाले चॅनल्स आहेत ते न पाहता जे एंटरटेनमेंट वाले चॅनल्स आहेत ते पाहतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा नाही दिस इज अ मच बेटर ऑप्शन ॲज कम्पेअर्ड टू से फॉर एक्झाम्पल व्हॉट इज ऑफर्ड बाय द अदर चॅनल्स. सो एक जनरल मान्यता तामिळनाडूमध्ये असते की तुम्हाला जर चांगले पिक्चर बघायचे असतील चांगल्या सिरियल्स बघायच्या असतील चांगल्या रियालिटी शोज बघायचे असतील तर सन ॲक्च्युली ऑफर्स यू क्वालिटी. ओके. The reason why I am talking about Sun is because I hope everybody knows that Sun has landed in trouble with the Ministry of Home Affairs refusing to renew its license citing security, which is stupid, एकदम stupid. म्हणजे कायद्यात प्रोव्हिजन आहे म्हणून तुम्ही डेलिबरेटली वापरणार असताल तर मग ठीक आहे पण there is no reason why this should be invoked पण it has been deliberately invoked. असो आता वन कॅन गेट अलॉंग विथ दिस की बाबा ठीक आहे की मी सन TV बघतो किंवा सन ग्रुपचे वर्तमानपत्र वाचतो दिनमलार ऑल ऑफ दॅट आणि त्याच्यामध्ये मला DMKची लाईन मिळते की DMK ला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं इज व्हॉट आय गेट इन. सो जनरली तू जर एका तामिळ न्यूजपेपर स्टँडवरती गेला आणि जर कुणी दिनमलार उचलला तर ते क्लिअर असतं की बाबा DMKचा सपोर्टर. पण हे न्यूज हे ऑनलाईन चॅनल्सला लागू होत नाही. म्हणजे म्हटलं की बाबा there are certain Tamil families which really love to see Sun TV because they feel की leave the politics apart. This is great. I have a problem with that. कारण माझं असं म्हणणं आहे की even entertainment doesn't come in a situation which is value free. सो एंटरटेनमेंट चॅनल्स जे असतात ना की जे नुसतं ते गाणं नाचणं आणि त्या सगळ्या तत्सम गोष्टी त्याच्यामध्ये करतात असे चॅनल्स देखील व्हॅल्यू फ्री नसतात. ते एक्सप्लिसिटली एखादा पॉलिटिकल अजेंडा राबवत नसतील पण दॅट डजंट मीन दॅट दे आर इम्प्लिसिटली नॉट डुईंग सो. फॉर दिस आय कॅन रेफर टू यू टू दिस लवली बुक डन बाय दिस मॅन कॉल्ड राजगोपाल अ लॉंग टाइम अगो about the role that was played by Indian television
in the development of Hindutva politics in India. More specifically, Doordarshan telecasting Ramayana and Mahabharata towards the end of the 1980s. तो वो जो आगे जाके 1992 वाला बाबरी मस्जिद का किस्सा है, तो त्याच्यामध्ये टेलिव्हिजननी आणि स्पेसिफिकली टेलिव्हिजननी काय भूमिका बजावलेली आहे. ओके, आता तू आजच्या काळामध्ये टेलिव्हिजनवरती असं काही पण कर, दिस इज नॉट पॉसिबल. कारण त्यावेळेला टेलिव्हिजन वॉज अ डिफरंट मीडियम ऑल टुगेदर. रीच कमी होता, प्रत्येक घरामध्ये होता तसं नाही. त्यावेळेला कुठलाही सरकार, कुठलाही राजकीय पक्ष असं सांगत नव्हता आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला टीव्ही पाठवून देऊ. तर असं काही नव्हतं. सो त्यावेळेला अशी काहीतरी गोष्ट पाहणं, त्यांनी प्रभावित होणं, त्याला सत्य मानणं, त्याच्यातनं मग जे एक निर्माण झालं त्याला पाठिंबा देणं, ह्या सगळ्या गोष्टी घडू शकत होत्या. आज तू भारतात काही पण कर, दॅट इज नॉट पॉसिबल. दे हॅव टू यूज डिफरंट अदर मोड्स फॉर डुईंग दिस. दे हॅव टू सप्लिमेंट मोड्स. म्हणजे मी फक्त एका मीडियम वरती अवलंबून राहू शकत नाही. लुक ॲट 2014 का पार्लियामेंटरी इलेक्शन. दे हॅड टू यूज ट्विटर, दे हॅड टू यूज सोशल मीडिया, दे हॅड टू यूज प्रिंट मीडिया, दे हॅड टू यूज टेलिव्हिजन, दे हॅड टू यूज प्रॅक्टिकली एव्हरी मीडिया ॲट देअर डिस्पोजल टू रीच आउट. सो तसं घडत नाही. हे तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे की तू जर प्रिंट मीडियाच्या बाबतीत बोललास तर बाबा प्रत्येकाचं आपलं काहीतरी एक मत असतं. म्हणजे प्रत्येक वर्तमानपत्र चालवणाऱ्याचं, आणि त्या मताच्या पृष्ठार्थ तो ते चालवतो. ओके, त्याच्यातली काही मतं ही एकदम पार्टी पॉलिटिकल लाईन मधनं येतात, तर काही मतं ही जनरल आयडियोलॉजिकल पॉलिटिकल लाईन मधनं येतात. म्हणजे आम्ही उदारमतवादी आहोत, आम्ही समतावादी आहोत, आम्ही राष्ट्रवादी आहोत. राष्ट्रवादी इन द आयडियोलॉजिकल सेन्स, नॉट इन द बारामती सेन्स ऑफ तो हे ह्या सगळ्या याच्यात येतात. आणि एव्हरी न्यूजपेपर, कारण अल्टिमेटली त्याच्यात ते सगळं बिझनेसचं इक्वेशन ऍडेड असतं की आपण जर ह्या लाईनचे असू, आपण जर समजा समतावादी सेक्युलर असू, तर आपण गोमूत्र विकणाऱ्या कंपन्यांच्या ऍड्स नाही ना देऊ शकत. गोमूत्र विकणाऱ्या कंपन्या किंवा गोमूत्राचा साबण आहे अशा ऍड्स ह्या पेपर्स मध्ये नाही येत. अशा ऍड्स येतच नाहीत का, तर असं नाही, त्याच्यासाठी वेगळे पेपर असतात. सो एक अख्खं ऍक्टिव्हिटी आहे, एक अख्खा एंटरप्राइज आहे. दिस इज नॉट जस्ट अबाउट व्हॉट इज कॉल्ड एज डिसेमिनेटिंग न्यूज विच विल परपेच्युएट अ सर्टन आयडियोलॉजिकल लाईन. This is also about what is called as securing certain types of business interests. When Maggi landed in the trouble that Maggi landed in, didn't Baba Ramdev tell you की आपण आता स्वदेशी नूडल्स काढणार? बाबा रामदेवच्या स्वदेशी नूडल्सला टाइम्स ऑफ इंडिया जागा देईल का? मग बाबा रामदेवची स्वदेशी नूडल्सची जाहिरात जाईल कुठं? म्हणजे टाइम्सचा एक दर ठरलेला आहे, बाबा तुम्हाला जर माझ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात द्यायची असेल तर हे माझं दरपत्रक आहे, देणार असतात तर ठीक आहे. तुम्ही आता स्वदेशी नूडल्स काढल्या, 5 रुपयाला विकल्या, तरी मला सांगितलं 47 ते 50 लाख रुपये माझ्या जाहिरातीचा, या स्पेसची जाहिरातीचा किंमत. मग कसं परवडेल? मग काय करावं? ते पोटात पोट बाहेरसाठी लोक जमा केली, ते करत असताना त्यांना सांगावं की आपण आता नूडल्स काढलेले आहेत, स्वदेशी आहेत, चांगले आहेत, खाऊन पहा, टिंग टॉंग, आता आत घ्या, असं करायला लागतं. ओके, सो दिस इज नॉट जस्ट अबाउट न्यूज अँड व्ह्यूज, दिस इज ऑल्सो अबाउट अ रेंज ऑफ कमर्शियल इंटरेस्ट दैट गो विद इट. कमर्शियल इंटरेस्ट की जिसमें कंसिस्टेंसी है. त्यामुळे प्रत्येक वर्तमानपत्राला ती कन्सिस्टन्सी एका अर्थाने पुढे न्यायला लागते. इट डजंट हॅव अ प्रॉब्लेम विथ से फॉर एक्झाम्पल ब्रिंगिंग न्यू पीपल इनटू द नेटवर्क, and to a large extent it just doesn't have a problem with anybody who comes with money. But there would be a certain level and limit to it. So automatically what gets reflected in every newspaper याला काही ना काहीतरी एक मर्यादा असते. आता तू जर असं म्हटला की मी ऑनलाईन गेलो, तर आता काही गोष्टी अशा ऑनलाईन आहेत की ज्यांचे ऑफलाईन सोर्सेस नाही. सो देयर आर सर्टन ब्लॉग्स, देयर आर सर्टन साइट्स की ज्या फक्त ऑनलाईन असतात, ज्याचे कुठलेही ऑफलाईन व्हर्जन्स नसतात.
आणि मग there are certain things like say for example Times of India आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, लोकमत आहे, लोकसत्ता आहे, जे तुला ऑफलाईन पण ऍक्सेस करता येतात आणि ऑनलाईन पण ऍक्सेस करता येतात. सो तू एक ऑफलाईन रिसोर्सचा ऑनलाईन ऍक्सेस जर मिळवला तर त्यात फार डायव्हर्जन नसणार आहे. म्हणजे लोकमत ऑफलाईन एक वेगळी भूमिका घेणार आणि ऑनलाईन एक वेगळी पोझिशन पॉलिटिकल घेणार असं नाही घडणार. त्याच्यामध्ये एक कन्सिस्टन्सी असते. तुम्ही ऑनलाईन कशाला गेलेले तर आमचे सगळे कॉम्पिटिटर्स ऑनलाईन आहेत म्हणून आम्ही पण ऑनलाईन. ऑनलाईन मध्ये काही ऍडव्हर्टायझर देतात, 4 पैसे देतात म्हणून आम्ही ऑनलाईन. सगळेजण ऑनलाईन गेले म्हणून आम्ही पण ऑनलाईन गेले. But most of the time the online content is merely a uploading of the offline content. It doesn't offer you anything new. It just offers you a different way of accessing the newspaper. Getting it? So हा जो इश्यू आहे की जर तू ऑनलाईन गेला तर तुला एक वेगळा व्ह्यू पॉइंट मिळेल का? So long as you are accessing the same sources as offline, no. If you are accessing different sources, की जे फक्त ऑनलाईन आहे त्यांचे ऑफलाईन नाहीये. नीती सेंट्रल, फर्स्ट पोस्ट, हे जे सगळे ऑनलाईन राईट विंग वेबसाइट्स आहेत किंवा वायर आहे, स्क्रोल आहे, जे त्या अर्थाने लेफ्ट लिबरल वेबसाइट्स आहेत. सो इट डिपेंड्स ऑन की यांच्यापैकी कुणाचेही ऑफलाईन कसलेही रिसोर्सेस नाही. दीज आर पीपल आर इन्व्हॉल्व्ड ओनली ऑनलाईन. ओकेजनली काहीतरी येईल की जे ऑफलाईन ऑनलाईन इथं अपलोड होतं, ते ओकेजनल असतं. सगळं बाकीचं जे मटेरियल असतं ते ऑनलाईन सेपरेटली जनरेट केलं जातं. So we are accessing different things which are not available offline. You might get a different take on things. Strong possibility. बॅलन्स तर कुठलाच प्रकार नसतो रे. बॅलन्स तर सगळ्यात मग इन दॅट केस तुला एक साधा ऑप्शन काय राहतो की ह्या गोष्टीवरती कुणी किती किती प्रकारच्या गोष्टी अपलोड केलेल्या आहेत, ॲज वेबसाइट्स, ॲज न्यूज जर्नल्स, याला ऍक्सेस करणे आणि त्याच्या माध्यमातून एक बॅलन्स तुझा तू स्वतःसाठी त्या गोष्टीबाबतचा शोध. कारण बॅलन्स नावाचा हा जो मामला आहे ना, आय वुड यूज अ मोर बेटर अँड अ डिफरंट टर्म ऑलटुगेदर, समथिंग कॉल्ड एज ऑब्जेक्टिव्ह. किंवा मी याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह एक ज्याला आपण म्हणतो वस्तुनिष्ठ अशी गोष्ट कुठं शोधू, कशी शोधू. जर प्रत्येक जण हा त्याच्या भूमिकेतनं त्याची बाब मांडणार असेल तर मग याच्यात वस्तुनिष्ठ काय. त्याचं सरळ साधं उदाहरण असं आहे, याचं सरळ साधं उत्तर असं आहे, मुळातच या जगात असलं काही वस्तुनिष्ठ नसतं. हे सगळे लोक ऑनलाईन जातात किंवा ऑफलाईन जातात, हे त्याच्या पाठीमागं काहीतरी कष्ट घेतात, हे त्याच्या पाठीमागं आपला वेळ देतात, आपली उद्यमशीलता दाखवतात. हे करतातच अशासाठी कारण त्यांना त्याच्या पाठीमागं काहीतरी एक मत रेटायचंय, एक मत मांडवायचंय, एक मत मांडायचंय, एक मत ठासवायचंय. That's the reason why he's making that effort, na. So, the first thing that you have to understand in all of this is objectivity is impossible. At the most, what is possible is to try to understand different perspectives about the same. आणि त्याच्यातनं आपण आपलं मत बनवणे की बाबा हा असं म्हणतो, हा असं म्हणतो, हा असं म्हणतो, हा असं म्हणण्याच्या पाठीमागची याची भूमिका असते, हा असं म्हणण्याच्या पाठीमागची याची भूमिका असते. मग या सगळ्या घटनाक्रमाच्या पाठीमागची माझी भूमिका काय. हे वेळखाऊ आहे, हे कष्टदायी आहे, हे काही अंशी खर्चिक आहे, हे काही बाबतीत अशा गोष्टीची मागणी करतो की बाबा एक्सक्लुझिव्हली हे याच्या पलीकडे तो दुसरं काहीच करणार नाही. हे शक्य आहे. हे वेळखाऊ असलं, खर्चिक असलं, कष्टदायी असलं तरी देखील हे शक्य डेफिनेटली आहे. पण तुला हे सगळं करायला लागतं कारण याच्या त्यांच्या पातळीवरती तू वस्तुनिष्ठता अपेक्षित धरू शकत नाही. हा प्रत्येक जण सांगताना ते अशा पद्धतीने सांगतो, तुझ्या मनावरती ठासवताना ते अशा पद्धतीने ठासवतो he is doing this independently. I don't know if you have any idea about that. There's this lovely periodical in India which is called as the Organizer. जे संघाचं इंग्रजी मुखपत्र आहे, ज्याच्यामध्ये आता त्यांनी ह्या सगळ्या काही बीफ बॅन, या बॅन, त्या बॅन घाला,
तर सकाळच्या पार्श्वभूमीवरती एक अत्यंत इंटरेस्टिंग आर्टिकल त्याच्यात छापलं. म्हणजे त्यांनी असं कुठंच नाही म्हटलं की हे याच्या पार्श्वभूमीवर आम्ही छापतो. ते असं काहीच करत नाही. ते कशाच्याही मुळे काही करत नाही. ते एकदम ब्रह्म आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, विनाकारण आहे, पण ते ब्रह्म आहे. The article was about the different earlier sarsanghchalaks who used to eat meat. संघाचे वेगवेगळे आधीचे संघचालक पदाधिकारी हे कोण कोण कुठं कसं मटन चिकन जे काही पौष्टिक आहे ते खायचे. आर्टिकल त्याच्या संबंधी आहे. छापून आल्याच्या नंतर अनेकांना सात्विक संताप आला, जो येणं स्वाभाविक होतं. हे काय संघचालकांच्या आणि ते पण जे आता आजारावर झालेले आहेत, ब्रह्मलीन झालेले, त्यांच्याबद्दल तुम्ही असं लिहिता. तर त्याच्यावरती पेपर ऑर्गनायझरच्या एडिटरचं म्हणणं असं होतं, आम्ही काय संघाच्या दारात बांधलेली गाय नाही. We are an independent journal which is influenced by them, but nevertheless is independent. आता असं कसं होतं मला माहित नाही. म्हणजे असा कुणालाही प्रश्न पडू शकतो की असं ऑर्गनायझर, विवेक, गणतंत्र, पीपल्स डेमोक्रेसी असं म्हणू शकतात का की आमच्यावरती त्यांचा प्रभाव आहे पण आम्ही स्वतंत्र आहोत. तर प्रॉब्लेम असा असतो, ते विचाराचं स्वातंत्र्य जर समोर केलं नाही तर एक सर्वसाधारण वाचकाची भूमिका काय कशी असते, हे लेफ्टिस्ट आहे, हे राईटिस्ट आहे, कशाला वाचू. सो तुम्ही वाचावं, तुम्हाला वाचण्यासाठी उद्युक्त केलं जावं, याच्यासाठी तो भूमिका घेताना काय कशी घेतो की माझी भूमिका इंडिपेंडेंट आहे. He tries to position himself as somebody who is very objective. Getting it? But nevertheless there is no such thing called as objectivity in human affairs. माणूस नावाच्या प्राण्याच्या कुठल्याही प्रकारच्या वैयक्तिक अथवा सामूहिक कसल्याही कृत्यामध्ये अशी एकदम कार्यापासून अलिप्तता येत नाही, असं घडूच शकत नाही. काहीतरी असतं म्हणून तर आपण करतो ना. आपण असं उगाच करतो का? असं कधीच होत नाही. म्हणून तू त्याच्यामध्ये कुठल्याही पेपरच्या दृष्टिकोनातून ऑब्जेक्टिव्हिटी शोधू शकत नाही. यू कॅन सर्च फॉर डिफरंट पर्स्पेक्टिव्ह, ज्याच्यातनं तू तुझं मत बनव, त्याला प्रॉब्लेम नाही. पण ह्या व्यवसायात ऑब्जेक्टिव्हिटी नाही. यू कॅन फॉर्म युअर ओपिनियन बाय रीडिंग 10 थिंग्स. तू हे वाच, तू ते वाच, तू ते वाच, तू ते वाच, त्याच्यातून तुझं मत बनव. तर तू हे लक्षात घे की त्यांनी म्हणताना त्याची भूमिका काय, यांनी म्हणताना याची भूमिका काय. तसं बघायला गेलं तर अनुपम खेरची बायको ही बीजेपीची खासदार, मग अनुपम खेर गजेंद्र चव्हाणला विरोध का करत फिरतोय. न म्हटलं शत्रुघ्न सिन्हाचा पुतण्या हा मोदी सरकारमध्ये मंत्री, मग शत्रुघ्न सिन्हा प्रो काँग्रेस, प्रो आप आणि प्रो जेडीयू भूमिका घेत का फिरतोय. करतात का नाही लोक अशी. अनुपम खेर बायको आपली बीजेपीची खासदार असताना आपण सरकारने नेमलेल्या माणसाला त्याच्या तोंडावर एका चर्चेत दुसऱ्या खिडकीत बसून असं म्हणावं, हा ना तुमची लायकीच नाहीये. घरचा मामला आहे का नाही, घरात शिजवा का नाही, घरात दुसऱ्याच्या खिडकीत जायचं, त्याच्यात पद्धत त्याला म्हणायचं तुझी लायकीच नाही, तुला असंच नेमलेलं आहे. पण नेमलेलं आहे म्हणून तुला तिथे ठेवलं पाहिजे, पण तसं बघायला गेलं तुझी लायकीच नाहीये असं नाही ना. म्हणून बघायला भ्रम उडतो का नाही की काय चाललंय. जर त्यांच्या घरातली लोक त्याला जर विरोध करत असतील तर जे त्याला प्रत्यक्ष विरोध करतायत त्यांच्या म्हणण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे का नाहीये. म्हणून नॉर्मल कसं असतं की बाबा तुम्ही अशा डिबेट्स मध्ये भाग घेऊ नका ज्याच्यामध्ये तुमचे इंटरेस्ट इतके जवळनं त्याच्याशी रिलेटेड असतात. पण माणूस हा प्राणी असंच असतो. तर बुद्धिमान ज्याने कोणी दिली, देवाने दिली, निसर्गाने दिली, डीएनए दिली, कुणी दिली, बुद्धी नावाची गोष्ट दिली का नाही, पण त्याचा माणूस वापर हा असंच करणार. There is no objectivity. You don't search for it. Search for different perspectives, distill them, come to your own understanding of things. There. पण जसं मी म्हटलं, वेळ लागतो, पैसा लागतो, खूप कष्ट घ्यायला लागतात, खूप
खूप वाचलं आणि खूप अभ्यास केला की मग कळतं की कोणाच्या भूमिका तशा का आहेत जशा त्या आहेत. I don't know how to use it, but I hope I'm able to address it. But quality and functioning of Lok Sabha and Rajya Sabha TV. Lok Sabha and Rajya Sabha TV are almost pitching themselves as some form, some version of the BBC News वाले जो televisions होते हैं. So BBC News channels जसे असतात ते त्या पद्धतीने स्वतःला pitch करू पाहतात. Okay, त्यांच्या coverages मध्ये फरक आहे. Definitely आहे. म्हणजे लोकसभा टीव्ही इज मोर प्रो गव्हर्नमेंट ॲज कम्पेअर्ड टू राज्यसभा टीव्ही, की ज्याच्यामध्ये थोडीशी एक वेगळी भूमिका किंवा थोडीशी एक वेगळी ऑब्जेक्टिव्हिटी तुम्हाला डेफिनेटली बघायला मिळते. त्याला कारण इज इन द डिफरन्स इन द स्ट्रक्चरिंग ऑफ द टू हाउसेस अँड द डिफरन्स इन द स्ट्रक्चरिंग ऑफ द ऑफिस बेयर्स ऑफ द टू हाउसेस. तो राज्यसभा टीवी में राज्यसभा चेयरपर्सन जो है उसका रोल बहुत सिग्निफिकेंट है एज कम्पेअर्ड टू एवरीबडी एल्स. ओके, सो थोडा त्याच्यामध्ये तो फरक बघायला मिळतो जो त्या दोन्ही सभागृहांमधला लीडरशिप ऑफिस बेअरर्स याच्यामधला असलेला फरक. चांगले चॅनल्स आहेत म्हणजे आय हॅव सीन अ कपल ऑफ थिंग्स, आय हॅव बीन इम्प्रेस्ड बाय इट. दे हॅव गुड डिबेट्स, दे लेट पीपल स्पीक, डोंट कट देम थ्रू. त्यांना कशाचीच घाई नसते. रिझनेबल लोक बोलवतात की ज्यांना सिरियसली त्या त्या विषयांबद्दल चार गोष्टी कळतात आणि फक्त तुम्ही कोण आहे म्हणून तुम्हाला बोलवलेलं नाही. म्हणजे तुम्ही पाकिस्तानी आहे, तुम्ही काश्मीरी आहे, आजच्या विषयामध्ये काश्मीरांना फाडून खाणे आहे म्हणून चार काश्मीरी नावाला बोलवले असं नसतं. तुम्हाला सिरियसली तुमच्या विषयाच्या बाबतीत चार गोष्टी कळतात म्हणून तुम्हाला इथं बोलवलेलं नाही. ओके, सो गेट रिझनेबल डिबेट्स, पण द डिफरन्स इज देअर फॉर एनीवन टू सी. म्हणजे लोकसभा राज्यसभा टीव्ही मधल्या कव्हरेजेस क्वालिटीचा जो डिफरन्स आहे, डिजिटलायझिंग थोडं कमी आहे, त्याच्यामुळे ते दिसताना ज्या प्रकारचे सेट्स, ज्या प्रकारचे गेटअप्स दिसतात त्याच्यातले फरक तुम्हाला लगेच पॅल्पेबल होतो. ओके, सो इट्स वन प्रॉब्लेम. वी आर गोइंग टू टेक क्वाइट अ लॉट ऑफ टाइम टू इव्हॉल्व बीबीसी लाईक स्टँडर्ड्स. कारण बीबीसी व्हायला बीबीसीला ऑलमोस्ट 100-125 वर्ष कष्ट घ्यायला लागले. सो त्या अर्थाने आपल्याला तेवढा वेळ, त्याच्यापेक्षा जास्त वेळ डेफिनेटली लागणार आहे. एस्पेशली इन अ सोसायटी की ज्या समाजामध्ये लोकशाही हा 5 वर्षाच्या नंतर एकदा करायची कारवाई अशी अंडरस्टँडिंग आहे अँड नॉट समथिंग दॅट यू लिव्ह ऑन एन एव्हरीडे बेसिस. आपल्या लोकशाहीचा जनरल समज काय असतो, लोकशाही म्हणजे काय, तर 5 वर्षांनी एकदा नाही का आपण करतो. पण श्रुती सेठ काहीतरी बोलली की तिला बिच म्हणणं, हे काय असतं, हे माझ्या मतस्वातंत्र्याचा आविष्कार. हे लोकशाही असतं का ते मला नाही माहिती. लोकशाही म्हणजे 5 वर्षांनी एकदा होतं. So for a country like that, it's going to take a lot of time to evolve standards which would come somewhere close to it. And they need to do quite a lot in terms of enticing people. Reach out चा problem. अगदी frankly सांगायचं. म्हणजे ज्या प्रकारचा पैसा भारतातले प्रायव्हेट केबल चॅनल्स आणू शकतात, झी आणू शकते, स्टार आणू शकते, तू साधा डिफरन्स म्हणून फरक बघ. झी स्टार कॅन गेट इन अ लॉट ऑफ मनी. ओके, पण they can also get in all types of crap. Lok Sabha India, DD Bharati can come up with a range of ideas which are stunning, but cannot back up it with the same level of money which is required to take it to a different level altogether. म्हणजे एका बाजूला तुझे प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनल्स आहेत की जे बघून तुला असं कमीत कमी मला वाटतं, मला नाही माहिती, आय शुडंट प्रोजेक्ट दिस वन, की जे बघून मला असं वाटतं की नाही हे फारच फालतू आहे. दुसऱ्या बाजूला बीबीसी आहे, तिसऱ्या बाजूला राज्यसभा, लोकसभा, डीडी भारती, डीडी इंडिया आहे की जे बघून ॲट टाइम्स आय फील येस देयर इज समथिंग व्हिच इज हॅपनिंग, देयर इज होप. पण इन टर्म्स ऑफ इनका कव्हरेज कितना आहे, वेअर ऑल डू दे रीच. कारण ह्या अशा प्रकारचे जे टीव्ही चॅनल्स असतात, आता याच्यामध्ये युनिव्हर्सॅलिटी नाही. आता याच्यामध्ये इट इज अ क्वेश्चन ऑफ कॅन यू अफोर्ड सॅटेलाइट्स, कॅन यू अफोर्ड ट्रान्सपॉन्डर्स, can you afford a whole network which will disseminate your signals across the place. 90च्या आधी the world was a different place कारण there was nothing called as cable television in it. 90च्या नंतर the world became a completely different place because you had something called as cable television in it. पण ज्यांनी ते 90च्या आधीचं 90च्या नंतरचं ट्रान्झिशन जगलंय
त्यांचा परमनंट प्रॉब्लेम असा आहे की बाबा पोस्ट 90च्या ट्रान्झिशन मध्ये डीडीचे काही चॅनल्स आहेत which measure up to the quality of the earlier period, but which do not measure up as far as the reach is concerned, which do not measure up as far as the quality of the dissemination of the signal is concerned. आणि मग सिरियसली प्रॉब्लेम चालू होतो की पैशाचा प्रॉब्लेम आहे, ब्लॉकिंगचा प्रॉब्लेम आहे. स्टेट हे डिसेमिनेट करते, पण स्टेटचा दुसरा इश्यू तो पण आहे ना, स्टेट इज ऑल्सो कमिटेड टू क्रिएटिंग स्पेक्ट्रम स्पेस फॉर द अदर्स टू डिसेमिनेट देअर सिग्नल्स. सो स्टेट असं म्हणते का की मोनोपोली आहे, ती तसं म्हणू शकते, पण ती त्याला मोनोपोली केल्या तुमच्या बाकीचे चॅनल्स कॅन स्टार्ट शाउटिंग एट द स्टेट बाय क्रिएटिंग दिस प्रॉब्लेम की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज व्हॉट इज गेटिंग इन अ सर्टन वे सप्रेस्ड. म्हणून स्टेटला तसं काहीच करता येत नाही. आणि मग ते जे कॉम्पिटिशन असतं ना, त्या कॉम्पिटिशन मध्ये somebody with better money, better technology or better reach is always going to outnumber somebody who doesn't have access to anything of this. भलेही तुझी क्वालिटी कितीही चांगली असो, भलेही तुझे प्रोग्राम्स कितीही चांगले असो. The Times Now idea is the Indian viewer doesn't want to listen to what is called as reasonable debates. तुम्हाला हे कोणी सांगितलं की त्याला लोकसभा टीव्ही, राज्यसभा टीव्ही, ते आता नवीन जे डीडी किसान चालू झालेलं आहे ते, त्याला याच्यावरती जे एकदम मेजर्ड अशा पद्धतीने चालतं ते त्याला ऐकायचं हे तुम्हाला कोणी सांगितलं? मग हे चॅनल्स कोणतरी बघतंय ना, तर ती लोक कोण आहेत? लफडं काय आहे व्हेरी फ्रँकली. इफ यू लुक ॲट most of India, which I would say most of rural India, तो आज की तारीख में उसके एक बहुत बड़े अरसे का एक पोजीशन ऐसा है की नाही ठीक आहे ना, आपण बसू बोलू. मला तुम्ही म्हणताल ते सगळं मान्य अशातला भाग नाही, बसून बोलायला काय अर्थ ते, मग ते करतात ना. तुम्ही से फॉर एक्झाम्पल हे बल्लभगड अटाली गावाली जी केस आहे ना, त्या 400 मुसलमानांना आखलून दिलं, त्यांची मशीद जाळली. If you follow up that case, what is very interesting is the Jats and the Muslims actually sat together, aired their differences, आणि त्याच्यानंतर जे व्हायचं ते झालं. मग तिथे बल्लभगड पोलीस स्टेशनला गेले, ते तिथं राहत बसून राहिले थ्रू आउट द मंथ ऑफ रमजान. मग हे गाववाले त्यांना तिथे भेटायला येते, नाही चला. मग ते परत आले तर घरदारा जाळून टाकलेली होती. सो द इंडियन विलेज वेअर मोस्ट ऑफ इंडिया फाइंड्स इटसेल्फ is a problematic place. I'm not going to deny that. But it's also a place where there is some change, some transformation which is equally happening. त्यात लोक बसतात, लोक बोलतात, भले नंतर लोक एकमेकांची चेष्टा करतात किंवा एकमेकांची जाऊन डोकी फोडून येतात, पण तरी लोक बसतात, बोलतात. They let you speak yourself. अंदाज घेतात कोण कुठं आहे. कारण अशा सगळ्या छोट्या कम्युनिटीज मध्ये हे फार महत्त्वाचं असतं की तुम्ही बोललं पाहिजे, कारण तुम्ही काय बोलणार ह्याच्यावरनं कोण कुठे ह्याचा अंदाज येतो. मग त्याच्यानंतर कुणी काय करावं ह्याचा अंदाज येतो. Why does this not get reflected on Times Now? कारण लोक इंग्रजीत नाही ना बोलत. इंग्रजी बोलणारा, शहरात राहणारा, संभवित मध्यमवर्गीय असलेला भारतीय लोकसंख्येचा साधारणपणे 18 ते 20% हिस्सा असलेला जो जनसमूह आहे, तो तुम्हाला टीव्हीवर दिसतो. त्याचे कन्सर्न्स तुम्हाला टीव्हीवर दिसतात, त्याच्या अभिलाषा, त्याची स्वप्न, त्याच्या फॅन्टसीज, त्याच्या विकृत्या या तुम्हाला टीव्हीवर दिसतात. याला कारण इज बिकॉज दे हॅव द क्लाउड. तुम्ही कायम लोकांना नंतर सांगितलंय त्याच्या सगळ्या 8 वाजताच्या बावळट धारावाहिक असतात, त्याच्या काही सिरियल्स असतात, फॅमिली बेस्ड सासबहू टाईप सिरियल्स, सगळ्या बावळट सिरियल्स जे आहेत टू कट दॅट होल पॉइंट शॉर्ट. Who told you कि they are about what is called as the Sasbo dynamics? That is not what they are all about. They are about selling goods. घर, घरातले पडदे, फर्निचर,
भांडी, क्रॉकरी, त्या बायकांनी घातलेल्या साड्या, दागिने, आय डोंट नो. Small towns actually have shops which sell goods telling you that Baijan pendant. This is commerce organized around a narration. So उस केस में the Indian middle class outnumbers you because it has the consuming and spending capacity to outnumber you. And rural India doesn't find a space in this because rural India is far too diverse a place to be reduced to what is called as homogenized consumption. एक सिंगुलर कंजम्पशन पैटर्न नहीं ना डेवलप किया जा सकता है उससे. तो सगळे जण सारख्याच पद्धतीने सारख्याच मसाल्याची मॅगी नाही खाणार. तो कुणाला तरी त्याच्यामध्ये जास्त तिखट पाहिजे, कुणाला तरी त्याच्यामध्ये ते आंध्र आणि तिकडच्या साइडला दे नीड मोर टॅमरिंड और टोमॅटो इन इट. तो नहीं ना बन सकता इससे कुछ. पण तुम्ही खाऊन किती मॅगी खाणार आहे. तो ते जे कंजम्पशन वाले प्रॉब्लम्स है, दे आर व्हाट आर रिस्पांसिबल फॉर द क्लाउड दैट द इंडियन अर्बन मिडिल क्लास एंजॉयज ओवर कंटेंट ऑन टेलीविजन. So why is cable or private television of the sort that it is and Rajya Sabha and Lok Sabha TV of the sort that it is? Rajya Sabha Lok Sabha TV मध्ये आम्हाला काहीही विकायचं नाही. जाहिराती येतील, पण त्या जाहिराती बघून तुम्ही जर तुमचे कंझम्पशन डिसिजन्स नाही बनवले तरी आम्हाला फरक पडत नाही, कारण आमच्या बजेटचा एक सेक्शन पब्लिक मनी मध्ये येतो. पण दॅट इज नॉट द पोझिशन दॅट अ प्रायव्हेट चॅनल कॅन टेक ना. झी स्टार असं नाही ना म्हणू शकत. झी स्टारला परमनंटली या गोष्टीचा विचार करायला लागतो. आपण जे दाखवतोय ते आणि ऍडव्हर्टायझर आपल्याला जो पैसे देतोय ते याच्यामध्ये आपण संबंध दाखवू शकतो का. जर दाखवू शकत नसू नाही ना बनणार काही त्याच्यावर. म्हणून द डिफरन्स अपियर्स. सो दे आर क्वालिटेटिव्हली रिच इन टर्म्स ऑफ द कंटेंट ऑफ देअर प्रोग्राम्स, बट व्हेन इट कम्स टू द क्वालिटी ऑफ ब्रॉडकास्टिंग इट, when it comes to the quality of reaching it out, technologically they are not as accomplished as these people are. And that difference is a function of money, and that money ka function is a function of the consumption capacity of those who view it. I don't know if this makes sense. I don't even know whether ह्याच्यातनं तुम्ही सुरुवातीला म्हटलं याच्यासाठी मी एक दिवस इथं अख्खा बसून जरी तुमच्याशी याच्याबद्दल बोललो ना तरी देखील दिस इज नॉट गोइंग टू मेक सेन्स. इट्स गोइंग टू टेक अ लॉट ऑफ टाइम टू अंडरस्टँड. कारण मला देखील एका रात्रीत कळलेलं नाही. मला देखील याच्यामध्ये लय काम करायला लागलेलं आहे, वर्षानुवर्ष काम करायला लागले. त्याच्यातनं व्हॉट आय अंडरस्टूड इज व्हॉट आय एम शेअरिंग विथ. सो आय कॅन्ट बिलीव्ह इन दिस की लाईक यू इमिजिएटली गोइंग टू अंडरस्टँड. बट जस्ट ट्राय थिंकिंग अबाउट. ओके, पेड न्यूज आणि सिक्युरिटी. हे बघ, सिक्युरिटीच्या बाबतीत टेलिव्हिजन कॅमेराज आणि टेलिव्हिजन मीडिया जर म्हणशील तर दे हॅव बीन व्हेरी क्लिअरली टोल्ड की इफ देयर इज अ सिक्युरिटी सिच्युएशन ज्याच्यामध्ये देयर इज अन एन्काउंटर, ज्याच्यामध्ये देयर इज अन एक्सचेंज ऑफ फायर व्हिच इज टेकिंग प्लेस, so there are certain ways by which you have got to cover the event. Ideally enough, if you are not in a capacity to cover it according to those regulations, don't cover anything. तो त्या केस मध्ये तुम्ही शांत बसा. You are not going to do anything which would go about assisting the people who are involved in this entire activity from the opposite side. Okay? त्याला कारण असं आहे की आता टेलिकम्युनिकेशन्स मध्ये झालेली ज्या काही प्रकारचे बदल आणि ज्या काही प्रकारची सुविधा आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला आय कम इनटू अ कंट्री टू एनॅक्ट अ टेररिस्ट ॲक्ट, I am no longer in a situation wherein I am independent or cut away from my handlers outside this country. Okay? So आता ते टेक्नॉलॉजी कनेक्ट्स, टेक्नॉलॉजी मेक्स यू अनॉनिमस, पण टेक्नॉलॉजी ऑल्सो कंट्रोल्स, ही वाला मामला. सो मी कराचीवरून निघालो, मी मुंबईला गेलो. तुम्ही मुंबईला गेल्याच्या नंतर मी असं नाही मानू शकत की बाबा कराचीतल्या माणसाचा माझ्यावरती कसलाच कंट्रोल नाही.
So telecommunications of a certain type now makes it possible for me to be in continuous contact with that party. That's the 2611 वाला crisis at Bombay. की हे 24 तास अखंडपणे ते कॅमेरा त्या हॉटेलच्या बाहेर लावून आता इथं असं दिसतंय, आता काही उपयोग नसतो, आता काही उपयोग नाहीये. बघणारे काय उठून ताजला बघायला जाणार नाहीये, जे गेले ते गेले. पण ज्यांना त्या सिक्युरिटी क्लिअरन्सेसमुळे ते कॅनॉट अप्रोच द बिल्डिंग्स. पण त्याच्यामुळे काही याचा काही उपयोग नाही. उगीच आपलं जीव वर खाली करण्यात अंटिल अँड अनलेस यू ॲक्च्युअली डोंट हॅव एनीबडी इन्व्हॉल्वड इन इट काहीच उपयोग नाहीये. पण इंडियन टेलिव्हिजन हा इतका अगम्य प्रकार आहे. आणि आय नॉट सॉर्ट ऑफ मतलब आफ्टर एव्हरीथिंग दॅट आय सेड अबाउट देम आय ऑल्सो हॅव टू स्पीक अबाउट दिस. Because an average stranger or reporter who is doing this is not somebody who has the same wherewithal as an Ambani who is controlling the channel has ना. So वो गरीब बेचारा आदमी जो आपको नजर आता है, जिसमें आपको ज्यादा लगता है कि वो परफॉर्मर ज्यादा है और जर्नलिस्ट कम है. With the way in which he talks, with the way in which he gesticulates, with the way in which he does. ये यार कितने तास ए तू ते acting कशाला करतो? आपलं सरळ साधं बोलून मोकळं हो ना. ज्या काही ते सगळ्या मागे कुत्रा लागला तर ते काय बोलत फिरतो. पण he is supposed to convey that urgency of the situation, the intensity of the situation. आणि त्याच्यामुळे तो असंच बोलणार, तो असं नाही बोलणार, दुसरं कसं बोलणार? आपण काय कुटीला आल्याच्या नंतर आपण कसं बोलतो, तो तसंच बोलतो. But that is part of his job. तो गरीब बिचारा माणूस आहे. त्याने असं जर ते कव्हर नाही केलं त्याला कोण पैसे देणार, त्याला कोण उभं करणार? मला एकदम शांत स्थितप्रज्ञ वृत्तीचा जर माणूस असेल जो एकदम अत्यंत वस्तुनिष्ठपणे हा आता पहा ताजमध्ये एक नाही बॉम्बिंग झालेला एकदम न्यूट्रल टोन मध्ये जर का तो बोलणार असेल आता कोण ठेवणार आहे? थिएटर इज इनएविटेबल बिकॉज न्यूज इज नाउ स्पेक्टिकल. न्यूज अभी देखा जाता है तो थिएटर इनएविटेबल है. प्रॉब्लेम असा येतो की तो हे सगळं करत असताना ह्याचं कव्हरेज जे वर्ल्ड वाइड जात आहे that is also seen by the handlers of the same people in some other place who are communicating with those fellows कि तुम्हारा क्या हो रहा है. म्हणजे जी गोष्ट आहे ती absence of coverage कदाचित 4 किंवा 7 तासात संपली असती ती the presence of the coverage aggravates it to the next 4 or 3 days. म्हणून the paramilitary and the military forces involved in it are insistent on this that coverage should not affect the actual operations which are being undertaken on the ground. And if coverage is influencing it, then coverage has to be stopped. तुम्ही मेल्याच्या नंतर या राम गोपालवर नाही आला का तसे या. पण चालू असताना येऊ का माझ्यासाठी काय म्हणणं असेल त्यांनी नाही 1-2 जणांना याच्यापैकी संपव नाही 2-4 जर्नलिस्ट त्याच्यात गेले ना की मग पुढचे आपोआपपणे त्याच्यापासून एका अंतरावरती राहतील. म्हणजे काही गॅरंटी नसती पण होईल तरी आपल्या याच्यात तर होईल निश्चित होईल. त्यांना असं सांगून उपयोगाचा नाही तुम्ही येणार लांब राहा तुम्ही येणार लांब ते नाही ते बरोबर तिथं मध्ये आहे 2 जर गार झाले ना तर कदाचित पुढच्या खेपेला ते लांब राहा. असं वाईट आहे म्हणणं पण काय हरकत नाही. राहता राहिला मुद्दा पेड न्यूजचा तर पेड न्यूजची एक गोष्ट लक्षात घे कि yes there was something called as paid news of the Ashok Chavan variety which did make this topic एकदम all over the place and international and everything. आणि त्याच्यात तुम्हाला कोर्टाने स्ट्रिक्चर्स दिले सगळं झालं. पण हाऊ डू यू डिटरमाइन म्हणजे एक अशी जी केस आहे ज्याच्यामध्ये हे दिसलं हे ती केस happened because of whatever P. Sainath did. That was something very interesting.
केस घडत महाराष्ट्रात होती. केसमध्ये इन्व्हॉल्ड असलेला जर्नलिस्ट ज्यांनी हा मामला अत्यंत नेटाने लावून धरला आणि ज्यांनी त्याचा पुढे जाऊन एकदम सॉ टू इट की देयर वुड बी अ रिझल्ट आउट ऑफ इट वॉज नॉट समबडी फ्रॉम महाराष्ट्र. As far as I know him, he also has a certain difficulty in terms of understanding the language. आणि तरी देखील त्यांनी हे सगळं केलं. मुद्दा असा आहे की तुमचे न्यूजपेपर आणि तुमचे न्यूज चॅनल्स काय करत होते, तर आमचे न्यूजपेपर आणि आमचे न्यूज चॅनल्स पैसे खात होते. मी त्यांच्याकडनं चेक घेत असताना मी अशी बातमी कशी करेल ना की ते मला चेक देत आहेत, असं नाही करतात ना. म्हणजे मी चेक घेतोय, मी आता अशी बातमी माझ्या पेपरात कशी आणायची, नाही आमच्या पेपरमध्ये ना आज अशोक चव्हाणांनी जे काय म्हटलंय ना ते खरं तर आहे ना पेड न्यूज. I can't do that ना. Okay, but did they stop it after this? Are we sure about that? तर माझं म्हणणं नाही. माझं कारण असं आहे की तुम्ही जर गेली विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातली बघितली आणि त्याच्यात विशेषतः आता लफडं काय झालेलं आहे, आता पेड न्यूज ही न्यूजपेपर रिलेटेड ऍक्टिव्हिटी राहिलेली नाही. आता इट इज मूव्ड ऑनलाईन. आता ते टीव्ही मध्ये गेलेलं आहे, आता ते ऑनलाईन सोर्सेस मध्ये गेलेलं आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याची डिटेक्टेबिलिटी आता तितकीच कठीण झाली. पण माझ्यासारखा जो त्रयस्थ माणूस आहे, मला माहिती मी अशा प्रकारचं विशेषण माझ्यासाठी वापरावं, पण ते देखील वापरायला हरकत नाही. तो माझा प्रॉब्लेम काय, व्हेन आय लुक्ड ॲट द मराठी न्यूज चॅनल्स ड्युरिंग द महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन आणि त्याच्यानंतर आलेला जो त्याचा निकाल होता, माझा साधा प्रॉब्लेम असा होता की मी जेवढे मराठी चॅनल्स बघायचो, संगीत भाऊबंदकी नावाचा एक कार्यक्रम त्याच्यावरती जोरदार चालायचा. म्हणजे काय करायचं, सकाळी बांद्राला जायचं आणि मोठ्या भावाला विचारायचं की तू काय करणार, आणि संध्याकाळी दादरला जायचं, धाकट्याला विचारायचं की तू काय करणार. मग रात्री स्टुडिओ मध्ये सगळ्यांना जमा करायचं आणि विचारायचं की भावानी काय करायला पाहिजे, यांनी त्याच्याबरोबर जावं का, त्यांनी त्याच्याबरोबर जावं का, त्यांनी याच्याबरोबर काय करावं. If you look at the Marathi news channels का coverage in the run-up to the Maharashtra Vidhan Sabha elections, this election was supposed to be won by the Shiv Sena. आणि काही सीटअप कमी पडणार होती जी दादरवर येणार. लिटरली यू चेक आउट, मैं अगर झूठ बोल रहा है. म्हणजे आम्हाला मोदींबद्दल काहीतरी वाटत होतं, पण आम्हाला प्रॉब्लेम असं झाला की मोदींनी ते भावांचा साथ सोडून दिल्या कारणाने काय फार नसणार आणि धाकट्याला एवढी सीट मिळणार आहे की मोठ्याचं जे इक्वेशन आहे ते एकदम, आणि कसं सगळ्यांना सगळे लोक एकत्र येणार, सुखाणी नांदणार. इन ऑल ऑफ दॅट धाकट्याला एक सीट मिळाली. 12 गेली फ्रॉम द लास्ट इलेक्शन. आणि there was a strange party called as the MIM, जिला गेल्या विधानसभा इलेक्शन मध्ये एक सीट नाहीये, काय नाहीये, जिला या विधानसभेमध्ये त्या धाकट्यापेक्षा दुपटीने जास्त पडलं. मात्र मराठी न्यूज चॅनल्सच्या गावी ही गोष्टच नव्हती की त्यांनी समथिंग कॉल्ड as MIM. निवडून आल्याच्या नंतर आम्ही जमीन आसमान एक केलं हे सांगायला की हे कसे ह्या राज्याच्या राजकारणामध्ये एकंदरीत बाहेरची लोक आहेत, एकंदरीत एकदम डेंजरस आहे. इतकं की as I said, if I looked at the Marathi news channels after the elections, it was about 2 people from the MIM who have possibly hijacked a plane called the Maharashtra Vidhan Sabha. That is the tone of the coverage. काय भयानक. ते आमदार म्हणून निवडून आले, ते विधानसभा नावाचं प्लेन हायजॅक करून घेऊन चालले, आतलं काही नाहीये. पण आवाज आणि आमचा टोन हा होता की तुम्ही
बावळते का? तुम्हाला कळायला नको पाहिजे होतं का की ते निवडून येणार आहेत म्हणून? नाही, आम्ही भावांवर लक्ष केंद्रित करू. तू काय खातो? तू लहानपणी काय करायचा? तू लहानपणी कसं वाटत? काय प्रश्न? काय आपला यू चेकआउट व्हॉट दे हॅव डन. म्हणजे झूठ बोल रहा है ना, दॅट्स व्हॉट यू चेकआउट की त्यांनी काय काय केलेलं. Is this not paid news? I will say it is. किसने किसको क्या दिया वो तो आप जाके ढूंढो, मेरे को तो मालूम नहीं. But I would say कि the media has outright failed if it is not in a position to detect कि एक पार्टी को एक सीट मिलने वाला है और एक दूसरा कंप्लीटली अलग पार्टी आने वाला है जो 10 सीट मिलने वाला है. जर तुम्हाला एवढा अंदाज महाराष्ट्रात राहून लागत नसल, कुठं तरी काहीतरी शिस्त. आपण तो पुरा क्लेम. मग लहानपणी तो तुझ्याशी कसा वागायचा? तुम्ही मोठे कसे झाला? काका काय करायचा? आवडते का? काय झालं? Who are they? How are they relevant? Well, a completely different politics which is evolving. ते इव्हॉल्विंग पॉलिटिक्स याचा तुम्हाला अंदाज पण नाहीये आणि कंप्लीट पॉलिटिक्स इज गोइंग टू गेट डेसिमेटेड याचा पण तुम्हाला अंदाज नाहीये. And then you want to tell me with a straight face, no, we are not involved in anything of this. Paid news after the last election, in the last one, after the Ashok Chamamala election, in this one, went global, went places, went to ekdam television channels, online media sources, went everywhere. The format changed, the negotiations and dealings changed. They became more subtle. कारण साधी गोष्ट आहे, निवडणूक 5 वर्षातून एकदा येते आणि प्रत्येक उमेदवाराला पक्षाला नाही. याच्यामध्ये हे खूप चांगलं कळतं की आता जर गाडी गेली ती 5 वर्षांनीच परत येणार. त्यामुळे प्रत्येक उमेदवार त्याच्या लेखी सर्वतोपरी प्रयत्न करतो टू रीच आउट विथ अ पॉझिटिव्ह इमेज, with an enhanced image. Does it happening? It is happening. पण त्याचं मी तुला उलट उत्तर देऊ का? तर सारा उलट उत्तर असते. त्यांनी सगळ्यांनी गेली लोकसभा इलेक्शन झाल्याच्या नंतर, विधानसभा इलेक्शन झाल्याच्या नंतर इलेक्शन कमिशनला डिटेल दिलेले आहेत की आम्ही एवढे खर्च केले. चेक आउट दोज फिगर्स. यू रिअली फील इट इज पॉसिबल टू रन अ इलेक्शन इन अ कंट्री लाइक इंडिया लाइक दॅट? गेल्या 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. या दैदिप्यमान ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या जिल्ह्यात, ज्याला पुणे असे म्हणतात, the number of cases, the amount of money that a legitimate, eligible आणि जाणार आहे मतदानाला voter got was minimum of 8,000 rupees. Minimum. $8,000 ते $12,000 दर मताला पैसे दिलेले आहेत. मिनिमम. आखाड खायला मिळाला तुम्ही राहा. कारण सगळ्यांना किती बरं वाटलं की बाबा निवडणुकीचा प्रचार आखाडात आला. श्रावणात आला असता किती डेंजर झालं. उमेदवारांनी हातात सगळ्यांच्या बेल दिला. बेलाचं काय करता येत नाही, पिंडीवर लावायला आखाड बारा असतो, गिळून खाता येतो. आणि उगीच नजरेत येऊ नये म्हणून सगळ्यांनी कसं व्यवस्थितपणे घरपोच, त्याला मटण घरी पाठव, त्याला बाटली घरी पाठव, आम्हाला रीतीला धरून राहायला लागतं. रीत काय असते का नसते. मत पाहिजे देणार काय नाही. तू 5 वर्षांनी तोंड दाखवणार, तुला आता मत पाहिजे, तू देणार काय आता? मी इमॅजिन 8 आणि 10,000 जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला दिलेले, विधानसभेला काय दिलेलं असेल. The simple fact that they did it is those figures which they are given to the EC
are completely incommensurate with the actual money that you need to expend in a economy with that rate of inflation. विचार कर ना 300-350 पॉइंट्सची जर मला एक सायकल रॅली एक मोटरसायकल रॅली काढायची असेल मला किती त्याच्यामध्ये पेट्रोल घालायला लागतं. पेट्रोल घालायला हाफ द टाइम मला गाड्या घालायला लागतात. ते नुसते येऊन दारात उभे राहतात. On that background, you seriously feel कि पेड न्यूज नहीं हुआ? हुआ. तरीका बदला. कुणी कुणाशी काय बोलायचं, कुणी कुणाशी काय बोलायचं नाही. विवेक बुद्धी जागृत असलेल्या पत्रकारांना आपल्यापासून लांब कसं ठेवायचं म्हणजे ना पिक्चर केला त्याच्यावरती. तुला एकदम टाइमपास आणि काय म्हणजे ना मराठीत काय पण करते. नागरिक नावाचा पिक्चर होता. आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू डिड गो अँड सी. एकदम डेंजर. इतका डेंजर. स्वार्थासाठी जे काय सांगितलं जातं ते राजकारण असतं. निस्वार्थीपणे जे केलं जातं ती पत्रकारिता. म्हटलं लाज वाटायला पाहिजे असं म्हणायला. आफ्टर समथिंग कॉल्ड अ नीरा राडिया टेप्स म्हणजे यात तुम्हाला पत्रकारिता भारतात कशाला लावून खातात हे माहित नाही. नाहीतर मग तुम्ही काय पण बोलत फिरताय. अक्षय हिंदू मुस्लिम दंगल करायची आणि ह्याच्यावर काय पिक्चर करतो. म्हटलं बावडते का तू जरा. फायनल सोल्युशन बघितलं का आपण. मुझफ्फरनगर दंगलीच्या ज्या सीडीज आहेत त्या बघितल्या का. त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला आजला पिक्चर काय टाकतो. तुम्ही लय बालबुद्धी आहे राव. तुम्ही लय मोठी झाली. पण मराठीचं काय पण म्हणतो. काय पण म्हणतात. पण सिरियसली वाटतं पेड न्यूज न होता मागची लेसन झाली. फॉरगेट इट. इट्स नॉट पॉसिबल. When the nature of the activity has changed to a level where it is now going to be very difficult to detect it until and unless from within they don't start a game all on their own, which is impossible. It is extremely impossible. येतंय का लक्षात? But these are the last two questions and after that I am leaving. हा बोल चल quick. थांब जरा एक मिनिट लेट मी आस्क. एकच मिनिट. हां. सोशल मीडियावरती कोणी काही पोस्ट करतात. जसं मीडियाचं पण असं आहे की फ्रीडम ऑफ स्पीचचं नाव आहे ते मत प्रकट करतात. त्यातून गव्हर्न ऑर्डरची सिच्युएशन होतं. तसं आपण चांगली बोर्डचा हल्ला होतो किंवा मीडियामध्ये बऱ्याच वर्तमानपत्राच्या ऑफिसेसवरती हल्ला झालेला. तर मग ॲज अ ब्युरोक्रॅट आपण काय सजेशन्स काढू शकतो यासाठी की ज्याच्याकडून गव्हर्न ऑर्डरची सिच्युएशन पण हँडल होईल आणि मीडियाचं किंवा लोकांचं फ्रीडम ऑफ स्पीच पण आवाज. Comment on Indian media. While investigation of judiciary and working of court. जे सलमान खानचं केस त्याच्यावर झालं होतं तेव्हा मीडियावर सांगण्यात येत होतं की 200 करोडचे प्रोजेक्ट सेटल झालेले आहेत आणि सलमान खानचे 3 गुणसाठी एनजीओचे चांगले काम करतायत. त्याला इन्फ्लुएन्सिंग द ज्युडिशियरी. याचा परिणाम तर होतो डेफिनेटली. there should be restriction while covering of the judicial case. Celebrity cases. They are already looking at that. We are already. I'll just come to this later on. Let me answer them. And as I said, these are the last two questions. After this, I'm going to stop. हे बघ ही गोष्ट एकदमच सीधी आणि खरी आहे कि सोशल मीडिया एक ऐसा जगह है कि जहाँ पे बहुत कुछ पॉसिबल है in terms of instigating passion in places like India. की जिथं ऑफलाईन जे सोर्सेस आहेत आणि ऑफलाईन जे आपलं एक अंडरस्टँडिंग आहे गोष्टींचं त्याच्यामध्ये असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेमच्या गोष्टीला जबाबदार आहेत की बाबा ऑनलाईन गोष्टींच्या बाबत आम्ही त्याच्याकडे कसं बघतो. ओके. जनरली दाखवताना असं दाखवलं जातं की ऑनलाईन रिसोर्सेस जबाबदार आहेत टू इग्नाइट पॅशन अँड टू टेक इट टू अ डिफरंट लेवल अँड ऑल ऑफ दॅट. आय एम व्हेरी स्केप्टिकल अबाउट दीज क्लेम्स. तुझा मला पर्सनली विचारशील तर आय एम व्हेरी स्केप्टिकल. माझं म्हणणं अजूनही असं आहे इन दी ॲब्सन्स ऑफ गुड स्टडीज विच वुड कॉरॅबोरेट दिस पोझिशन आय एम नॉट रेडी टू एक्सेप्ट दिस. आणि त्या प्रकारचे अभ्यास अजूनही भारतात झालेले नाही आहे की विच विल एकदम एक्सप्लिसिटली ऑन अ लार्ज स्केल एक्सप्लेन दिस टू मी की बाबा ऑनलाईन पोस्ट आणि एखादा सिच्युएशन ऑफ राईट ह्याच्यामध्ये एक डायरेक्ट रिलेशनशिप आहे.
in a number of cases the online post becomes the reason for the riot. But the reason, the larger context as far as the riot is concerned is already in existence even before this online post. So दोन कुटुंब असतील, दोन समाज असतील, दोन जाती असतील, दोन धर्म असतील की ज्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी अशा प्रकारची एक सिच्युएशन ऑफ राईट डेव्हलप होते, तर त्याच्यासाठीची जी काही कारणं आहे ती त्या स्थितीमध्ये ऑलरेडी एक्झिस्टन्स मध्ये आहे इवन विदाउट दिस ऑनलाईन पोस्ट. ऑनलाईन पोस्ट तुमचं इमिजिएट रिझन बनतं की त्याच्यानंतर हे घडतं. आय एम नॉट टू डिनाय दॅट, पण ते घडण्याच्या आधी देयर इज टेन्शन. सो ॲज अ ब्युरोक्रॅट, एस्पेशली कमिंग फ्रॉम द पोलीस एस्टॅब्लिशमेंट, you cannot make this excuse by saying की नाही दंगल झाली अचानक झाली, मला काय माहिती, ते काहीतरी कोणीतरी फेसबुकवर टाकलं त्याच्यानंतर आग लागली. नो, सॉरी, ये वेस्टर्न कंट्रीज में भी नहीं है. आप ये वजह मत दो. फॉर एग्जाम्पल समथिंग कॉल्ड द बर्मिंघम रायट्स, ज्या 2000 आता 11-12 झाल्या व्हेन कॅमेरॉन वॉज प्राईम मिनिस्टर. 12-13 लंडन ऑलिम्पिक्स किती झालं, 12 झालं. हां, तर त्याच्या आसपास झालेलं आहे. पण की ज्याच्यामध्ये अनेक लेवल्सला ब्रिटिश पोलिसने असं सरळ हातपाय वर केले बाय सेइंग काय माहिती, सम फेसबुक कमेंट, समथिंग मूविंग ऑनलाइन वाज रिस्पॉन्सिबल फॉर दिस सिच्युएशन. दैट डिटेल्ड इंक्वायरी लेटर ऑन प्रूव्ड द केस टू बी वेरी डिफरेंट. किसी भी सिचुएशन में जब एक स्टेट ऑफ राइट इरप्ट होता है तो उसके इरप्शन के पहले वाला जो एक एक्टिविटी है in terms of the rumbling that happens before the eruption is actually going on for a long period of time. It's a gestating rumbling which is erupting. Okay, और वो eruption का जो trigger है in the form of a Facebook post, in the form of something, one can understand. No police official across India, howsoever highly he is situated, is in a position to tackle the unpredictability of the movement of this post. कुठली पोस्ट येणार, कधी येणार, काय करणार, निश्चित. I am not denying this. As a police official, you are never in a position to adequately predict this. As a police official, what are we looking at? We are looking at two situations. आप पोस्ट के पहले वाला सिचुएशन और पोस्ट के बाद वाला सिचुएशन, इन दो सिचुएशन के बारे में बात कीजिए. आप पोस्ट के सिचुएशन के बारे में बात मत कीजिए. आप ये मत बताइए हमको कि काय माहिती अचानक झालं, अचानक कोणीतरी काहीतरी केलं आणि मग दंगल पेटली. तू आधी काय करत होता आणि पेटल्याच्या नंतर तू नंतर काय करत होता? तू पेटल्यानंतर पेटून याची वाट बघत राहिला नाही. पेटली ना का कुठलंही कारण असू दे रे, फेसबुक पोस्ट होतं नव्हतं, दंगल पेटल्याच्या नंतर तुम्ही कारवाई काय केली? तुम्ही तिथं तात्काळ पोहोचले का? तुम्ही स्थिती कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न केला का? नाही. काय करणार, ते फेसबुक पोस्ट होतं, ते नवी लोक खूप ठिकाणांना आली, आम्हाला काही फारसं करता आलं नाही. आय कुडंट प्रेडिक्ट द नंबर ऑफ फोर्सेस व्हिच आय वुड नीड टू ब्रिंग दिस अंडर कंट्रोल. स्टॉप स्टुपिडिटी. डोंट मेक स्टुपिड एक्सक्यूजेस. बी व्हेरी क्लिअर अबाउट दिस की घटना घडल्याच्या नंतर त्याला असलेला तुमचा रिस्पॉन्स किती डायरेक्ट होता, किती इमिजिएट होता, किती कॉमेन्सरेट होता. टॉक अबाउट. आणि जसं मी म्हटलं, दीज रम्बलिंग्स व्हिच कीप ऑन हॅपनिंग बिफोर, तुम्ही काय झोपून राहिले होते? ॲज अ पोलीस ऑफिशियल रेग्युलर बीट ड्युटी हा आपलं कर्तव्य आहे का नाहीये? तर त्या पोझिशन मध्ये तुम्ही तुमच्या रेग्युलर बीट ड्युटीज मध्ये तुम्हाला जाणवत नव्हतं का की दिस टेन्शन इज पॅल्पेटिंग ओव्हर द प्लेस? Did you try to deal with the communities at that point of time? Did you bring them together? Did you get them to sit and talk with you? Did you look out for the mischief mongers in this? Did you try to tag their activities and keep a control over it? या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ना. Okay, so don't tell me पोस्ट आने के बाद क्या हुआ. मेरे को ये बोलो, पोस्ट के पहले आप क्या कर रहे थे, आग लगने के बाद आपने क्या किया? हे बरोबर आहे की I immediately get in touch with the IT cell, I stop its circulation, I get it deleted, I appeal to people that they shouldn't behave in a certain manner, they shouldn't believe in something. Fine, I'm not denying that. पण आता तो काय झालं माहिती का, that has become a part of the standard operating procedure. आता हे काही तुमच्या इनिशिएटिव्हचा मामला राहिलेला नाही. आता एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अक्रॉस इंडिया की पोलिसनी काय करावं,
जर ऑनलाईन रिसोर्सेस जबाबदार असतील कुठल्याही ठिकाणी भारतात एक दंगल निर्माण होण्यात, तो ऑनलाइन रिसोर्सेस ला कसं टैकल करायचं इसका भी हमारे पास एक पूरा लिस्टिंग है, पर दिस इज नॉट समथिंग दैट हैपेंस इन अ वैक्यूम। ये इसके पहले कुछ हो रहा है, ये इसके बाद में कुछ हो रहा है। आप बोलो आपने उसमें क्या किया। अंतर इंडियन पुलिसिंग जो है ना, फॉरगेट, आई डोंट इवन वांट टू टॉक अबाउट, वो इतना कॉम्प्लिकेटेड मामला है। We need a completely different session for it. We need to understand problems from so many perspectives. We need to get a complete handle over it. There are cases in which the police act in a certain way precisely because there is a politically induced immunity for it. किंवा पोलीस एखाद्या गोष्टीमध्ये ज्या प्रकारची कारवाई करतो ती तो इंडिपेंडेंटली ऑटोनॉमसली करत नाहीये. We would love to have a 21st century police without understanding कि हमारा पुलिस इवॉल्व कैसे हुआ है और उसके आज की तारीख में मूवमेंट्स क्या है. You don't have an independent police. You are not going to have until and unless you do not create the police as something that is never going to be ultimately controlled by the Minister of Home Affairs. Minister of Home Affairs एक political position है. एक पॉलिटिकल पोजीशन को उसके बॉस की पोजीशन में लगा के आप इसके बारे में नहीं सोच सकते हो बीट वाला पुलिसमैन जो है ना शुड बी इंडिपेंडेंट. आर यू मैड? दैट्स नॉट गोइंग टू हैपन. आणि मग देयर आर असॉर्टेड रेंज ऑफ प्रॉब्लेम्स दैट वी हैव अबाउट पोलिसिंग इन इंडिया. कंप्लीट रेंज एंड इट वर्क्स इफ देयर आर रिफॉर्म्स इन द सिस्टम. म्हणजे एक वेळ होती इन द 1990s, एक वेळ होती त्याच्यापूर्वी ती आपली सगळ्यात पहिली जी रेप वाली केस है which brought everything to attention in the 1970s, the Mathura rape case in Chandrapur district, is a case की ज्याच्यामध्ये that woman has been raped, that girl has been raped in a police station by two policemen. कि पुलिस insensitive है, पुलिस जेंडर इश्यूज के बारे में सोचता नहीं है. अब उस पे आपने उपाय किया. We brought in more women in the police force. We brought in more women in positions of authority as far as policemen are concerned. I'm not saying entirely चीजें बदल गई है, but as far as gender sensitivity of Indian police is concerned, there is a definite movement which one can feel and feel assured about it कि this is happening in the right and the positive direction. करते थे ना, नाही करते तुम्ही लोक सांगितलं. मी 70चं काढून बघा, तुम्ही 80चं काढून बघा, पुलिस इतना इनसेंसिटिव है. हाफ द रेप केसेस में, हाफ डाउरी डेथ केसेस में ही पोरगी जाणून मारलेली आहे. पण मायाचे येऊन पोलीस मध्ये केस नोंदवतात ते तुम्हाला असं सांगतात झालं तर पोरगी मेलीच ना. म्हणजे लय पॉवरफुल आहे, तुम्हाला माहित नाही ते काय करतील तुम्हाला. तुझं काम काय आहे, तुला याच्यात ह्या पद्धतीला बसवलं, तुला सांगितलं तू एफआयआर करतो, एफआयआर कर ना. कारण we were at some time gender insensitive. मग याच्यात उपाय काय काढला? There should be more women. अजूनही ते प्रमाण कमी आहे, जेवढा असायला पाहिजे तेवढं नाहीये. But has that moved in a position of better sensitizing the police forces towards something that is called as gender causes? It has. आता we need to do the same about what are called as minorities, about what are called as the different types of Indian castes and communities. It will work. I am optimistic. होगा. बहुत सारे प्रॉब्लम्स है, पर सबसे बड़ा प्रॉब्लम वही है ना, पॉलिटिकल हेड आपने उसके सर के ऊपर बिठा दिया है. बाद में आप उम्मीद करते हो कि नहीं वो है ना बीट पे जब आता है नहीं, should be very neutral and independent. It's not going to happen. You don't realize where the problem is. And as far as the other administrative authorities are concerned, well, उनकी positions well defined है कि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कुणी काय करायचं. But there is somebody who is very much responsible in this very directly, and that's the reason why I dilated on this police thing. So अगर Facebook post आता है, एक online post आता है, which creates a situation of riot, so the only authorities who are directly impacted and are directly asked questions is what is called the police. म्हणून I spoke about it. आता राहिला ह्याचा प्रश्न, which is the last question which I would deal with, which is about judiciary and celebrities. त्याच्यात एक प्रॉब्लेम काय आहे की बाबा
ज्युडिशरी मध्ये बसलेला माणूस शेवटी माणूस आहे ना. काही जरी झालं तरी देखील सलमान खान आपल्या समोर उभा राहिला, काय वाटतं का नाही वाटतं? The obvious is unavoidable he is going to get impacted. It's obvious. It's very obvious that if the media is playing a role in cultivating a certain image of a defendant in a criminal case, this is just going to get affected, the judge is going to get affected. How would that getting affected reflect in the judgment when we are waiting to see? Okay, I don't want to deny that. Having said that, is there a foolproof way of insulating the judiciary from all of this? The answer is no. It can never be done. Justice is infallible. Justice is supposed to be infallible, but it is not. For a simple reason, because those who administer it are not infallible. म्हणजे अपेक्षा काय असती की बाबा न्याय हा परिपूर्ण असावा, अत्यंत वस्तुनिष्ठ असावा, पण असं घडू शकत नाही कारण त्याची जे काही ऍडमिनिस्ट्रेशन आहे, त्याचं ते जे काही मॅनेजमेंट आहे ते करणाऱ्या व्यक्ती तसा नाहीये. माय प्रॉब्लेम इज नॉट दॅट सलमान खान एस्केप्स द नेट. माय प्रॉब्लेम इज people who do not run a 150 crore ka firm, don't have rippling gym tone muscles in the 50th year of their life, they get caught. मेरा प्रॉब्लम ये नहीं कि सलमान खान इससे निकल जाएगा, मेरा प्रॉब्लम ये है कि जो सलमान खान नहीं है वो मरेगा. की जज सलमान खानकडे बघताना सलमान खान म्हणून बघणार आणि जज दुसरा कुठला तरी एक माणूस जो तसा नाही, 50व्या वर्षी एकदम रिप्लिंग मसल्स, कॅटरीना कॅफचा गर्लफ्रेंड अँड ऑल ऑफ दॅट, असं त्याचं नाहीये. त्याच्याकडे बघताना ते अगदी तसं करत नाही, ते अत्यंत कायद्याच्या भाषेत तसं करतात. पुढील तपशिलांसाठी चैतन्य दामाने निर्मित कोर्ट बघावा की ज्याच्यामध्ये आय डोंट नो इट लेफ्ट अ गल्प इन माय थ्रोट व्हेन दॅट फेलो इज टोल्ड की नाही ठीक आहे तुम्हाला मान्य नाही आम्ही काय म्हणतोय ते तुम्ही हायकोर्टात जा. आणि त्याच्या पुढच्या सीन मध्ये जस्टिस सदावर्ते उड्या मारत गाणी म्हणत. I felt bad. I felt really bad. So my problem is not Salman Khan escapes. My problem is somebody who is not similar to Mr. Khan gets trapped with no possibility of escape. वो जिंदगी में कुछ भी करे वो नहीं इस चंगुल से निकल सकेगा. मेरा प्रॉब्लम सबसे ज्यादा वो है. सलमान खान का डाउट ये फार विचार नाही करत, मला त्याचा फार विचार करायचा. त्याला शिक्षा व्हावी का व्हावी, पण आता मला त्याचं फार अप्रूप राहिलेलं नाही. कारण तो काय समजा तुम्ही त्याला शिक्षा जरी केली तर काय शिक्षा करणार, तुम्ही त्याला फासावर टाकणार आहे का, विच इज नॉट पॉसिबल. तुम्ही त्याला जेलमध्ये ठेवणार आहे का. ते त्याच्या मित्रांनी संजय दत्तनी एक अत्यंत चांगलं मॉडेल घालून दिलेलं आहे की जेलमध्ये गेल्याच्या नंतर जेलच्या बाहेर कसं राहावे, तो तसंच करून दाखवणार आहे तुम्हाला. आई आजारी आहे, बाप आजारी आहे, जाऊन येतो जरा, तो तर तू विचारूच नको, तो किती वेळा येतात करत राहणार. शुड देयर बी डिफरंट पनिशमेंट? आय डोंट, आय वुड से नो. कारण त्याचं डिफरंट पनिशमेंट मध्ये आर्टिकल 14 चा प्रॉब्लेम आहे. इक्वालिटी ऑफ लॉ का प्रॉब्लेम आला. सेम क्राइम सेम पनिशमेंट. तुम्ही सेम पनिशमेंट म्हटलं त्याला 8 टाकलं, त्याच्या मित्रांनी त्याला दाखवून दिलेला आहे कसं कसं काय काय कारण असतात की त्याच्यासाठी आपण अर्ज करू शकतो आणि ज्याचा अर्ज केल्याच्या नंतर ते आपल्याला सोडतात. लुकिंग ॲट एव्हरीथिंग दॅट ही इज, माझं प्रामाणिक मत असं आहे त्याने 1-2-3 वर्ष आत राहा, म्हणजे कमीत कमी दर ईदला त्रास बघायचा वाचल. चांगला माणूस मला काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम इज you should act your age now. You are 50 years old.
can't behave as if you are 30 years old. The only reason why I would love to see Mr. Khan stay in jail was that Eid upon Eid, I would be spared the trauma of seeing somebody who is 50 years old acting as if he is 25 or 30 years old. Which I feel is really terrible. भयानक आहे माहिती आहे मला सिरियसली म्हणणं असं की ते भयानक आहे. ते थांबवलं गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझं म्हणणं त्याला 8 ठेवलं गरज बरं लाख राहिला काय दिवस काय बिघडणार नाही. You have so many other people who would do so many great things. Don't worry. So I would say it should be a punishment to stop you from doing things. कारण तो प्रॉब्लेमचं कारण तेच आहे ना की आपण भाई असल्याची जी मस्ती आहे ना ती येते कशातनं ती परत ह्याच्यातच येते ना. वय 50 जर म्हणून झालं मी 30 वर्ष ऍक्टिंग करणार म्हणून माझं म्हणणं तुला 8 ठेवले पण कोर्ट माझं म्हणणं ऐकणार ना. कोर्ट त्याला 8 ठेवणार आणि 8 ठेवलं की संजय दत्त सारखा तो बाहेर परत राहणार. मूल्य मुश्किल असतं बाहेर मुश्किल असतं. माझा परमनंट प्रॉब्लेम आहे त्याचं काय व्हायचं ते होतं. somebody who is not like him doesn't get the same indulgence and leniency from a court of law. Well, as you rightly said, the media doesn't indulge them. मीडिया अशा लोकांना इंडल्ज करत नाही ना. मी गरीब आहे मी झोपडपट्टीत राहता मग कशाला इंडल्ज करत. मीडिया इंटेलिजन्स येतो कारण ही इज बिग. he remember he is not big because he is a scientist. He is not big because he is something else. He is big because he is a media product. Okay, he is a media brand. और उसका जो होना है उसके होने का माध्यम मीडिया है. That's the reason why the media is concerned. माणसं दुर्दैवी की आपल्या देशामध्ये असे लोक सापडतच नाहीत की ज्यांनी असे एकदम स्पेक्टॅक्युलर क्राईम्स केलेले and come from some other field of life. They are invariably people who come from either politics, money, media, and sports. कलेक्टिव्हली हा आपला प्रॉब्लेम आहे की आपल्या इथे स्पेक्टॅक्युलर क्राईम्स करणारे लोक सायंटिस्ट नसतात. महत्वाचं कारण असं आहे आम्हाला सायन्स कळत नाही. आम्हाला मिसाईल बनवणं हे ऍक्ट ऑफ सायन्स असं वाटतं. इट्स ऍक्ट ऑफ टेक्नॉलॉजी नॉट मिसाईल बनवणं ऍक्ट ऑफ सायन्स नाहीये. इट्स असेंबलिंग ऑफ अ टेक्नॉलॉजी. त्याला इतर देशांमध्ये टेक्नॉलॉजिस्ट किंवा टेक्निशियन असं म्हणतात. ह्या अद्भुत देशामध्ये त्याला सायंटिस्ट असं म्हणतात. काय करायचं ते सांग. तुम्ही जर BBC कधी बघितलं ना you would be amazed by the number of science stories that BBC carries in a language which can be understood by an average viewer of the channel. Think of the last time when you had seen a science related story of the BBC variety on any Indian channel which did not involve jingoism, which did not involve nationalism gone mad. ऐसा वाला कौन सा साइंस का स्टोरी आपने देखा था आप सोच के देखो और आप BBC जाओ एंड चेक आउट द सायन्स का स्टोरीज ऑन BBC. मी असं म्हटलं ना दर्पणी फार अंधार आहे जातो तर मी आता बास. आजच्या पुढे पुढे पुढच्या आठवड्यात आपण येऊ आणि कॅपिटल पनिशमेंट बद्दल बोलू. याच्यामध्ये आय टॉक अबाउट दिस केस बट दिस केस इज नॉट द सेंट्रल केस ऑफ द होल. थँक यू. हॅव अ ग्रेट वीकेंड.